दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर संजय डी पाटील, कुलपती डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर, कुलपती डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे, कुलपती डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी, अध्यक्ष डी.वाय. पाटील ग्रुप, आमदार सतेज डी पाटील, उपाध्यक्ष डी.वाय. पाटील ग्रुप, आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त डी.वाय. पाटील ग्रुप, पृथ्वीराज संजय पाटील, विश्वस्त डी.वाय. पाटील ग्रुप, तेजस सतेज पाटील, विश्वस्त डी.वाय. पाटील ग्रुप। पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार। सणासुदीला हाच सात्विक आहार। आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार। राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थिनींना संगणकीय ज्ञान मिळावे या उद्देशाने या शाळेतील माजी विद्यार्थी व पुणे येथील गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट कंपनीचे मालक उद्योजक सागर बापूसो पाटील आणि त्यांचे भाऊ उद्योजक उत्तम बापूसो पाटील यांनी स्वखर्चातून 3,50,000 रुपये खर्चून या शाळेला संपूर्ण सुशोभीकरण, संगणक रूम, 5 संगणक, 1 प्रिंटर आज शाळेला भेट दिली। याचा शुभारंभ त्यांचे वडील बापूसो पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे, ऑनलाईन शिक्षणाची गरज, डिजिटल शाळा व मुलांना संगणकाची आवड निर्माण व्हावी, या शाळेतील मुले शिक्षण प्रवाहात यावीत, या मुलांचा शिक्षणाचा दर्जा उंचवावा, त्यांनी संगणकाचा वापर करावा या उद्देशाने या शाळेचे माजी विद्यार्थी सागर बापूसो पाटील आणि त्यांचे भाऊ उत्तम बापूसो पाटील यांनी ही भेट शाळेला दिली। या संगणकाचा उपयोग मुलांना निश्चितच होणार असून त्यांनी राबवलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे चंद्रे येथील भाजपचे नेते बी.एस. पाटील आणि सरपंच प्रभाकर पाटील यांनी यावेळी सांगितले। यावेळी बोलताना उद्योजक सागर पाटील म्हणाले की आम्ही जे संगणक शाळेसाठी दिले आहेत त्याच्या मागचा एकच उद्देश आहे की आपल्या गावातील जी लहान मुले आहेत आणि ती इयत्ता 1ली ते 7वी मध्ये शिकत आहेत त्या मुलांना नवीन युगातील जे नवीन डिजिटल किंवा नवीन टेक्नॉलॉजी आहेत, ज्या नवीन संकल्पना आहेत त्या त्यांच्या मार्फत पोहोचल्या पाहिजेत आणि त्यांना ते अवगत झाले पाहिजे। कॉम्प्युटरचे ज्ञान सर्व विद्यार्थ्यांना झाले पाहिजे। भविष्यात कोठेही शिक्षण घ्यायचे झाल्यास त्याला कॉम्प्युटर येणे काळाची गरज आहे। ही सुविधा आपल्या गावात नसल्याने पण नादुरुस्त होती, म्हणून आम्ही दोघा भावांनी ठरवले की आमच्याकडून देऊ, जेणेकरून मुलांना त्याचा लाभ होऊन मुले हे तंत्रज्ञान अवगत करून त्यांचा सर्वांगीण विकास होईल। भविष्यात येथून पुढे चांगल्या गोष्टीसाठी आमची मदत लागल्यास ती दिली जाईल असे सांगितले। यावेळी भाजपचे नेते बी.एस. पाटील, सरपंच प्रभाकर पाटील, मुख्याध्यापक प्रकाश खाडे, शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष गणेश खाडे, उपाध्यक्ष सचिन पाटील, सदस्य अर्जुन चव्हाण, शिवाजी पाटील, बापूसो पाटील, बाजीराव पाटील, भास्कर पाटील, सुनील पाटील, महेश पाटील, पांडुरंग पाटील, साताप्पा पाटील, संजय संगपाळ, ज्योती पाटील, विमल चौगले, तुकाराम संघवी, उत्तम फराकटे, शीला गुरव, नरसिंहा पाटील तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत उत्तम फराकटे यांनी केले। आभार मुख्याध्यापक प्रकाश खाडे यांनी मानले। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। मला खरं तर भाषण किंवा बोलायचं ॲक्च्युली हे नाही आहे, कारण मी पहिल्यांदाच बोलतोय, पण सांगायचं एक महत्त्वाचं आहे की आम्ही जी लॅब किंवा जे कॉम्प्युटर शाळेसाठी दिलेले आहेत त्याच्या मागचा एकच उद्देश होता की आमच्या गावातील जी लहान मुलं आहेत जे 1ली ते 7वी या शाळेमध्ये शिकत आहेत त्या मुलांना आजच्या नवीन युगातील जे डिजिटल किंवा जी नवीन टेक्नॉलॉजी आहे किंवा ज्या नवीन संकल्पना आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत आणि त्यांना त्या अवगत झाल्या पाहिजे। कॉम्प्युटर हा आजच्या जगातला सगळ्यात महत्त्वाचा आहे की ज्याचे ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येकाला पाहिजे, कारण की पुढच्या भविष्यकाळात कुठेही शिक्षण घ्यायचं असेल, कोणत्याही शाखेमध्ये जायचं असेल तर कॉम्प्युटर हा येणं खूप महत्त्वाचं आहे। आणि आम्ही पाहिलं की आपल्या गावामध्ये ती सुविधा उपलब्ध नाही आहे, होती पण ती काही नादुरुस्त होती, तर मग आम्ही ठरवलं की ते आपल्यातर्फे आपण शाळेला देऊ, जेणेकरून सर्व मुलांना त्याचा लाभ घेता येईल, मुलं त्यातून शिकतील आणि काही मुलं पुढे जाऊन त्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि त्याचं निश्चितच एक गावासाठी चांगलं कार्य होईल। या उद्देशाने आम्ही ह्या संकल्प घेऊन पुढे आलो आणि तो कार्य पूर्ण केलं। इथून पुढे भविष्यकाळात जर एखादी काही चांगल्या गोष्टींसाठी गरज असेल किंवा कोणतीही महत्त्वाचं काम असेल तर तिथं आम्ही निश्चितच योगदान देण्याचं आमचं ध्येय आहे आणि ते आम्ही पूर्ण करत राहील।
आणि या ठिकाणी आम्हाला जो आमचा सत्कार करण्यात आला किंवा जे हे केलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.